नमस्कार. आता पाहूया द्वादश स्थानी असलेला मंगळ म्हणजे शेवटच्या स्थानी 12व्या स्थानात असलेला मंगळ काय फळे देतो. अशा व्यक्तींनी स्वतःची पहिली काळजी घ्यावी की कुठल्या शस्त्रापासून ह्यांना मृत्यू येऊ नये. ह्यांना शस्त्रापासून मृत्यूचं भय आहे. इवन एखाद्या द्रव्यापासून सुद्धा ह्यांना भीती आहे. ह्यांचं मनोरथ केव्हाही कमी होऊ शकतं. हे नेहमी चिंतासूर असू शकतात. या स्थानी जर मंगळ बलवान असेल, शुभ ग्रहांबरोबर असेल तर काही काळानंतर हा त्यांना सत्ता देतो, परंतु ह्या सत्तेचा निर्भळ आनंद मिळत नाही त्यांना. त्यांच्याबद्दल लोकमत चांगले नसते. या सत्तेवर अचानक मृत्यू येऊ शकतो. सत्तेवरून ह्यांना दूर केले जाऊ शकते. तुरुंगाधिकारी, हॉस्पिटल, सर्जन म्हणून हे खूप चांगले काम करू शकतात. हॉस्पिटलमध्ये, देवळांमध्ये हे दानधर्म ह्यांनी दिला तर ह्यांना चांगली फळे मिळू शकतात किंवा वाईट प्रसंग टळण्यास मदत होते. परदेशात प्रवास करणे किंवा परदेशागमन हा मंगळ देतो. हा मंगळ थोडा दूषित असला तरी शुभ फलांकडे प्रवृत्ती असते ह्याची. अधिकार भंग दाखवतो, पण भटकेपणा, विलासप्रिय, परस्त्रीमध्ये आसक्ती व व्यसनी सुद्धा बनवू शकतो. एखाद्या स्त्रीच्या नादी लागून अपकीर्ती मिळण्याची भीती असते. ऋण काढून सण साजरी करणारा हा मंगळ आहे. अनेकांची देणे असणे, सतत पैशाची चिंता असणे, जुगारी, व्यभिचारी हा असा मंगळ आहे. इवन नेत्ररोगी सुद्धा हा त्या व्यक्तीला बनवू शकतो. डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊ शकते. शक्यतो डावा डोळा. डाव्या डोळ्याला हमखास यांना काही ना काही त्रास असतोच असतो. मोटार, रेल्वे व विमान यामध्ये अपघाताची भीती असते. यांना सत्ताधिकाऱ्यांचा व गुंडांचा त्रास असू शकतो. यांचे गुप्त शत्रू फार बलवान असतात. ह्यांचे नोकर चाकर ह्यांच्याकडे चोऱ्या करतात. यांना उष्णतेचा विकार किंवा त्रास होऊ शकतो. वैवाहिक जोडीदारास हा मारक आहे. हे गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे सरकारच्या काळ्या यादीत किंवा ब्लॅकलिस्टमध्ये येऊ शकतात. भावंडांच्या दृष्टीने हा ग्रह सौख्य नष्ट करणारा आहे किंवा एखादे भावंड अपंग किंवा त्याची जबाबदारी ह्यांच्यावर पडू शकते. एकंदरीत हा मंगळ 12व्या स्थानातील मंगळ फार शुभफलं देत नाही किंवा कमी शुभफलं देतो. त्यामुळे अशा व्यक्तीला खूप सतर्क राहावे लागते.